देण्यासाठी. मग हा बॉक्स तुझ्या रूम मधून कसा काय निघाला असं येईल मध्ये. जर तो बॉक्स तिथे ठेवला होतास मग हा बॉक्स तुमच्या रूम मधून कसा काय? हा म्हणजे गणपतीचा बॉक्स सिंपल आहे. तिने गणपतीचा बॉक्स समजून ठेवला, तो तुम्ही चेंज केलेला आहे तिच्या रूम मध्ये. देण्यासाठी तो खाली आणला गेला. ऍक्शन. काय रे ईश्वरी, जावई बापूंना गिफ्ट द्यायचा बॉक्स असा कसा बदलला गेला? आपल्या नवऱ्याचा पुन्हा एकदा एवढा मोठा अपमान झालाय म्हटल्यावर अंजली चिडून जाणारच ना. आणि मुळात हे कुणी केलं हे सगळ्यांना कळायला नको? ईश्वरी, मलाही कळत नाहीये हे काय. आजी अहो, मी खरं सांगते, मी तो बॉक्स तिथे ठेवला. इथून हा प्रश्न तर मलाही पडला. रोलिंग आजीच्या वाक्यापासून अँड ऍक्शन. ईश्वरी, मलाही हा प्रश्न पडलाय. आजी, मी तुम्हाला खरं सांगते, मी बॉक्स तो ठेवला नव्हता. सो सॉरी सर. अंजली त्यांना तकलीफ होईल अशी मी का वागेन? पण मग चांदीचा गणपती तुझ्याच खोलीत असताना अशी पेक्षा असं मी का वागेन, जिथे जे काही घडलंय त्याबद्दल बोल. अक्षी मध्ये मग मी तू वाग तसं येते. या टेक रोल अँड ऍक्शन. आजी, मला खरंच कळत नाहीये हा सगळा काय प्रकार आहे. पण मी हे खरंच केलं नाहीये. अंजली त्यांना तकलीफ होईल असं का वागेन मी? पण मग चांदीचा गणपती तुझ्याच खोलीत एक असताना मिनिट वल्लरी, मी तुम्ही केले की कळेल, पण ईश्वरी मात्र करणार नाही याची खात्री आहे. आकाश, तू काही असा प्रँक वगैरे ऑलरेडी एवढी अपसेट असताना आम्ही असं प्रँक का करेल? मला खरंच कळत नाहीये हे सगळं कुणी केलंय. अरे वा, तुम्ही कोणी केलेलं नाहीये. मग आता कोण? मी आणि आई, नाही का? थोडं उचला मामी. या रोलिंग अँड ईश्वरी क्यू अँड ऍक्शन. मला खरंच कळत नाहीये हे सगळं कुणी केलंय. वा 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 वा, तुम्ही कोणीच केलं नाहीये. मग आता कोण? मी आणि आई, नाही का? आम्ही प्लीज काय बोलतेस बघ, तुला मी सुंदर डाऊट असणार तरी मला पूर्णपणे खात्री आहे की त्याचं काहीच करणार नाही. अर्णव, बायकोवर असलेला हा आंधळा विश्वासच एक दिवस बस बस. काही घरी यावी असं तिला मनापासून वाटतंय मामी, आणि त्यासाठी तू रोज काय काय करते नाही बघतोय मी. प्लीज आता आता काही बोलू नकोस, प्लीज. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. या रोलिंग, आता असं काही बोलू नकोस. हा रोलिंग अँड ऍक्शन. काही घरी यावी म्हणून ती काय काय करते रोज बघतोय मी, त्यामुळे मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता काही बोलू नकोस प्लीज. काढे. कुणी किती काही बोललं तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. काय फायदा? तुझे त्या सगळ्या नाटकाला खर्च उडत असेल. ओके, टू शॉट करो. कॉम्पॅक्ट.